वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर कुकिंग। मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पोळी चपाती आपल्या जेवणातील महत्त्वपूर्ण पदार्थ। मऊसूत पोळी करण्यासाठी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित पीठ एकत्रित करून घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठामध्ये लागेल तेवढे अंदाजाने पाणी घ्यायचं आहे। चपातीसाठी पीठ मळताना थोडं घट्टसरच मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे। पीठ एकत्रित झाल्यावरती त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यावरती हाताला जे चिकटलेलं पीठ असतं तेही याच्यात मिळून येते व ह्या गव्हाच्या पिठाचा छानसा असा गोळा तयार होतो। 15 ते 20 मिनिटं हे पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। आता हे पीठ चपाती करण्यासाठी एकदम व्यवस्थित आहे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। दोन्हीकडे पीठ लावून ही चपाती हलक्या हाताने गोल फिरवून घ्यायची आहे, लाटून घ्यायची आहे। सगळीकडे त्याचा व्यवस्थित असा जोर पडेल अशा पद्धतीने ही चपाती लाटून घेतली आहे। व्यवस्थित गरम झालेल्या तव्यावरती ही चपाती आपण शेकून घ्यायची आहे। एका साईडला व्यवस्थित शेकल्यावरती पलटून घेऊन दुसऱ्या साईडला त्याच्यात तेल लावून घ्यायचं आहे। दुसरी बाजूची चपाती व्यवस्थित शेकली की त्याही बाजूला तेल लावून घ्यायचं आहे। काविलत्याने ही चपाती थोडी दाबून घ्यायची आहे जेणेकरून ही चांगली शेकली जाते। तव्यावरती चपाती पूर्ण शेकून घेणे ही चपाती करण्याची व्यवस्थित पद्धत आहे व अशा केलेल्या चपात्या व्यवस्थित नरमही राहतात। अशाच पद्धतीने सर्व चपात्या लाटून आणि भाजून घेतल्या आहेत। सर्व चपात्या तयार झाल्या आहेत। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।